तसेच अतिशय सुंदर सेलिब्रेशन होतं बर्थडे सेलिब्रेशन साजन पटेल सरांचा. तरी साजन पाटील सरांतर्फे मी बाबर शेख मित्र मंडळाचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांचा वाढदिवस त्यांनी इथे सर्वांसमोर इथे साजरा केलेला आहे. तर अतिशय आनंद व्यक्त करत आहेत साजन पाटील सर आणि त्यांच्यातर्फेच मी त्यांचे आभार व्यक्त करतोय. तरी खूप खूप धन्यवाद बाबर शेख मित्रमंडळ आणि बाबर शेख क्रीडा मंडळ. तसेच विश्वमित्र क्रीडा मंडळाचा एक युवा फलंदाज जो आता सुंदर फलंदाजी त्यांनी केलेली होती शेवटच्या क्षणी येऊन असा हा आर्यन भाटकर जिथे कुठे असेल त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. अतिशय सुंदर फलंदाजी केलेली आहे आणि सुंदर महत्वाच्या क्षणी सुंदर खेळ केलेला आहे. मी ह्याला व्यासपीठावरती बोलवले एका स्पेशल कारणाने, कारण का यंदा प्रथमच मी असं प्राइज देतोय की आपल्या समोर जे बाबरशेख क्रीडा मंडळ जिथे आलेले आहे अक्षरशः त्यांना याची फलंदाजी आवडलेली आहे आणि बाबरशेख क्रीडा मंडळातर्फे त्याला पारितोषिक आलेलं आहे. आर्यन भाटकर याला रोख रक्कम 500 रुपयाचा तर ते मी त्याला देण्यासाठी इथे आमंत्रित करतोय. जोरदार टाळ्या होऊ दे. आर्यन भाटकर युवा फलंदाज. धन्यवाद. आर्यन भाटकर पुन्हा एकदा व्यासपीठावरती यायचंय. महाकाली निलेश यांकडून सुद्धा तुम्हाला पारितोषिक आले, रोख रक्कम पारितोषिक. जोरदार टाळ्या. हा युवा खेळाडू आज बक्षिसांचा वर्षाव याच्यावरती होत आहे. पुन्हा एकदा महाकालीचा निलेश येतो. निलेश याच्याकडून सुद्धा रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि अतिशय खरोखरच सुंदर फलंदाजी केलेली होती आर्यन यांनी आणि बक्षिसांचा वर्षाव तर त्याच्यावरती व्हायलाच पाहिजे, कारण का बलाढ्य असा हा संघ साजन पाटील सरांचा संघ विनर संघ जे कंटिन्यू 3 वेळा अंतिम फेरीमध्ये त्यांनी मजल मारलेली होती, पण या वेळेला विश्वमित्र क्रीडा मंडळाने त्यांना अंतिम फेरीपासून वंचित केलेला आहे. असा हा संघ विश्वमित्र क्रीडा मंडळ आणि त्याच्यात पुरेपूर जास्त योगदान जो होता तो आर्यन भाटकर याचा होता. तरी जोरदार टाळ्या होऊ दे आर्यन भाटकर साठी. वेल्डन विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे आर्यन भाटकर याचे सुद्धा अभिनंदन.
SPP मित्र मंडळ आयोजित आपण ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर यांच्या वाढदिवसानिमित्त कालपासून येथे 2 दिवस सामने इथे आयोजित केलेले होते. तर हे दोन्ही दिवसाचे सामने अतिशय सुंदररित्या आपण पार पाडलेले आहेत. त्याबद्दल ज्यांनी ह्या 16 संघांनी जिथे प्रवेश केला होता त्या 16 संघांचे मंडळातर्फे हार्दिक आभार. आणि यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्यांनी ज्यांनी 16 संघांनी किंवा आपल्या मैदानातील सर्व क्रिकेटपटूंनी जे योगदान दिलं त्याबद्दल मी SPP मित्रमंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याच पहिले बक्षीस समारंभाला सुरुवात करण्यापूर्वी मी वॉर्ड नंबर 196 वरळी शिंदे गट उपशाखा प्रमुख श्री संतोष म्हात्रे यांचे श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर यांना मी नम्र विनंती करेन की त्यांचे स्वागत करायचे आहे. श्रीफळ, शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आपल्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे श्री संतोष म्हात्रे. श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन त्यांचे स्वागत करतोय. तसेच मी थोडंसं बक्षीस समारंभाकडे थोडं वळतोय आणि ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर यांना मी नम्र विनंती करतोय की त्यांनी आम्ही ह्या वेळेला SPP मित्रमंडळातर्फे काही वेगळे असे पारितोषिक इथे ठेवलेले होते. त्याचं तुमच्या हस्ते बक्षीस समारंभ करायचा आहे. जसं पहिला अवॉर्ड आम्ही ठेवलेला होता लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, जो आपल्या मैदानामध्ये ज्येष्ठ खेळाडू इतके वर्ष खेळत होते आणि आता सुद्धा खेळत आहेत असंच नाहीये. असा हा खेळाडू अशोक घडशी याला मी नम्र विनंती करेन उर्फ पप्या याला लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड आणि त्याचा सत्कार करायचा आहे. सन्मान देऊन शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन जोरदार टाळ्या. त्यांचा फिटनेस पाहून आताच्या युवा खेळाडूंनी सुद्धा त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतले पाहिजे. असा हा खेळाडू अशोक घडशी. अभिनंदन. तसेच मी डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर यांना मी नम्र विनंती करेन की आपण आज अशोक घडशी यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड तर दिलेला आहे, पण त्यांच्याबद्दल काही 2 शब्द जर साजन पाटील सरांकडे असतील तर त्यांनी आमच्या समोर ठेवायचे. काहीतरी नवीन नवीन काही करायचं होत असतं दरवर्षी, त्यामुळे मी आणि सिद्धेशने विचार केला की ह्या वर्षी आपण जे एवढ्या वर्षापासून आपल्या ग्राउंडवरती खेळत आहेत त्यांचा देखील आपण सत्कार करायला हवं. त्यामुळे आम्ही असे 2 खेळाडू निवडलेले आहेत. त्यापैकी आपले पप्या, ज्यांना पप्याच बोलतो, आणि कारण असं की लहानपणापासून आम्ही त्यांना खेळताना बघतो. इथे अंडरआर्म असू द्या, काही मॅचेस असू दे, तेव्हापासून आम्ही त्यांना बघतो. बोलतात एक प्रेरणा स्रोत आहे आमचा, त्याप्रमाणे ते आहे. त्यामुळे आम्ही यांचं नाव एक सिलेक्ट केलेलं आहे. धन्यवाद सर. तसेच पुढचा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड पुन्हा एकदा मी साजन सरांना नम्र विनंती करेन की त्यांच्या हस्ते द्यायचं आहे. पुढचा जो खेळाडू आहे, जो लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड ज्याला मिळालेला आहे, तो आपल्या मैदानातील उत्कृष्ट असा षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जातो या वयात सुद्धा. त्याचप्रमाणे सूत्रसंचालन सुद्धा त्याचं सुंदर असतं. असा हा खेळाडू सचिन दादा तोडणकर
जिथे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. सचिन दादा तोडणकर, अच्छा ते इथे नाही आहेत. त्यांचा सुपुत्र व्यासपीठावरती आलेला आहे. त्यांचा सुपुत्र आलेला आहे व्यासपीठावरती. सचिन दादा तोडणकर यांचा लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड साजन पाटील सर यांच्यातर्फे पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत आणि लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड. पुढचं पारितोषिक मी वितरण करणार आहे. ती अंतिम फेरी जी झाली त्या अंतिम फेरीचा सामनावीर तर मी श्री संतोष म्हात्रे यांना मी नम्र विनंती करेन की त्यांचं पारितोषिक त्यांनी त्यांच्या हस्ते द्यायचंय. अंतिम फेरीतील जो सामना रंगलेला होता विनर्स आणि विश्वमित्र क्रीडा मंडळ या दोन्ही संघांमध्ये, त्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार ज्यांनी पटकावलेला आहे तो विकेएम या संघाचा कोण असेल? सामनावीर युवा खेळाडू पुन्हा एकदा आर्यन भाटकर. महत्वाच्या क्षणी ज्या ज्या वेळेला मंडळावरती संकट आलं आणि त्यांनी त्याच वेळेला उत्कृष्ट फलंदाजी करून आपल्या संघाला विजयी केलेला आहे. आर्यन भाटकर यांचे वडील विशाल भाटकर. विशाल सरांना विनंती, त्यांनी पण देखील स्टेजवरती यायचं. विशाल सर प्लीज प्लीज या सर. विशाल सरांना विनंती की त्यांनी आर्यन बद्दल 2 शब्द बोलावे. आर्यन माझा मुलगा, पहिली गोष्ट मी खूप प्राऊड करतो त्याला. इज अ गुड बॉय. सेकंड थिंग, मी हर्षदला ओरडून ओरडून सांगत होतो की त्याची बॅटिंग सुधारली आहे, त्याला पुढे पाठव पुढे पाठव, पण त्यांनी लास्ट मोमेंटला दाखवून दिलं की मी करू शकतो. वेल डन आर्यन अँड थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू आर्यन. आर्यन तू जाऊ नकोस. थँक्यू सो मच विशाल. खरोखरच आज तुला प्राऊड होत असेल आपल्या मुलावरती. त्याने अशी कामगिरीच केलेली आहे आणि अतिशय संकटात असताना त्यांनी सुंदर फलंदाजी करून आज समाधानकारक धावसंख्या आपल्या संघाला उभारून दिलेली होती. त्याचबरोबर आपले सूत्रसंचालक सिद्धेश शिंदे यांना सुद्धा स्वतःतर्फे काही प्राइज आर्यन भाटकर यांना द्यायचं आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या होऊ दे. आज आर्यन भाटकर याच्यावरती बक्षिसांचा वर्षावच होत आहे. तरी मी सिद्धेश शिंदे यांना नम्र विनंती करेन की आपलं पारितोषिक त्यांनी द्यायचं आहे. आणि सिद्धेश शिंदे यांना सुद्धा मी नम्र विनंती करतोय की त्यांनी 2 शब्द बोलायचे, कारण का सिद्धेश शिंदे जेव्हा व्यासपीठावरती येतो तर 2 शब्द बोलणार नाही असं होऊ शकणार नाही. आणि सिद्धेश शिंदेने बोलावं असं सगळ्यांची इच्छा आहे ना? सगळ्यांची इच्छा? येस, सगळ्यांची इच्छा आहे. ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल सरांचं खूप मला वाटतं मनापासून आभार आहे, कारण प्रत्येकाला हा चांगला प्लॅटफॉर्म भेटतो आणि सर यांच्यासारखे युवा खेळाडूसुद्धा त्यांनासुद्धा आपला प्लॅटफॉर्म सादर करायला लागतो. आणि खूप सारे धन्यवाद सरांचे पण असतील आणि सर्वांचे असतील, कारण असे खेळाडू आपल्या वरळीतून बाहेर येत आहेत. त्यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा असतील आर्यनसाठी आणि यापुढे सुद्धा तो सातत्याने चांगलं क्रिकेट खेळावं आणि असं क्रिकेट व्हावं ही सुद्धा माझी इच्छा असेल. धन्यवाद. धन्यवाद सिद्धेश शिंदे. आर्यन भाटकर तुला पण 2 शब्द
बोलायचे आहेत आपल्या संघाविषयी, विश्वमित्र क्रीडा मंडळाविषयी, ज्याने तुला चान्स दिलं. जसे तुझे पप्पा म्हणत होते की हर्षद सातुबेला ते म्हणत होते वेळोवेळी की यांना चान्स देऊन बघायची बॅटिंग सुधारली आहे. तर तुला आपल्या संघाविषयी काय बोलायचं आहे? खरंच सर्व खूप चांगले खेळले. यशनी पण खूप चांगली बॉलिंग केली आणि थँक्यू बोलेन मी साई दादाला, हर्षद दादाला की मला बॅटिंगला चान्स देण्यासाठी. त्यांनीच मला बॅटिंगला पाठवलं, बाकी कोण असं बोलत नव्हतं. आणि संदेश मामा पण, त्यांनी पण सांगितलं की मला बॅटिंगला पाठवा, मला चान्स द्यावं. तर खरंच खरंच थँक्यू. धन्यवाद, वेल्डन. आणि पुढच्या तुझ्या आयुष्यासाठी पण तुला हार्दिक शुभेच्छा. वेल्डन. आता बर्थडे सेलिब्रेशन होईल पुन्हा एकदा साजन सर यांचा SPP मित्रमंडळातर्फे. मगाशी जो झालेलं होतं ते बाबर शेख मित्रमंडळातर्फे आणि आता जो होणार आहे सेलिब्रेशन तो SPP मित्रमंडळातर्फे. प्रभाकर मेहता व्यासपीठावरती यायचंय. विनर्स विनर्स संघ पूर्ण संघाने व्यासपीठावरती यायचं आहे, कारण का साजन पाटील सर यांचाच संघ आहे. तर या संघाने व्यासपीठावरती यायचं आहे. आता जे सेलिब्रेशन होत आहे ते 3 मंडळातर्फे होणार आहे. साई कृपा, त्याचबरोबर SPP आणि विनर्स, तिन्ही संघांतर्फे SPP, विनर्स आणि साई कृपा या तिन्ही संघांतर्फे सेलिब्रेशन होणार आहे. साजन सर यांच्या बर्थडे सेलिब्रेशन.
तू आमचा भाई, तूच नंबर वन. आमची तू शान, तुझा आम्हा अभिमान, सारा फ्रेंड सर्कलची आहेस जान. माझा लाडका आमचा साजन सर, दिलदार आमचा साजन सर. Disconnected. Hello, 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 hello. Paired. हॅलो 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 माईक चेक. तसेच आपल्याला जे पंच इथे लाभलेले असतात, ज्या ज्या वेळेला ह्या क्रीडांगणात ह्या खेळपट्टीवरती ज्या ज्या वेळेला नवीन नवीन टुर्नामेंट असतात, सामने असतात, त्या त्या वेळेला जे पंच इथे लाभतात ते नॅशनल अंपायर युवराज भालेराव यांना जेव्हा जेव्हा आपण कॉन्टॅक्ट करतो आपल्याला इथे पंच उपलब्ध करून देतात. असे हे युवराज भालेराव यांना मी नम्र विनंती करते, त्यांनी व्यासपीठावरती यायचे. त्यांचा सत्कार सुद्धा बर्थडे बॉय ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर यांना मी नम्र विनंती करेन की युवराज भालेराव यांचं सत्कार इकडे करायचं आहे. धन्यवाद युवराज सर. आपण प्रत्येक वेळी कोणताही मंडळ असो सहकार्य करत असतात. युवराज सरांचे मंडळातर्फे हार्दिक आभार. श्रीफळ त्यांचे सर्व अंपायर ज्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी तिघांनीही व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. युवराज भालेराव सर यांच्याबरोबर आलेले तिन्ही अंपायर, तिन्ही प्रतिनिधी. धन्यवाद सर्वांचे आभार. युवराज सर आणि त्यांचे तिन्ही पंच मंडळातर्फे त्यांचे हार्दिक आभार. मी बक्षीस समारंभाकडे वळतोय. बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करतोय. तर पहिला जो प्राइज आहे, पहिले जो बक्षीस आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर. सांगण्यापूर्वी मी प्रथम प्रेक्षकांनाच विचारेन आणि खेळाडूंनाच विचारेन की बेस्ट फिल्डर हा कोण असू शकतो. कालपासून झालेल्या सामन्यामध्ये ते आजपर्यंत दोन्ही दिवसात झालेले सामने, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा कोण असेल?
शुभम पाटील असं नाव ऐकायला आलंय, पण जो नाव माझ्याकडे आहे तो अजूनपर्यंत आलेला नाहीये. विकेम या संघाचा रोहन गायकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, ज्याने काल सुंदर असे 2 झेल पकडून आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलेला असा हा रोहन गायकर. आज याला व्यासपीठावरती 2 शब्द नक्कीच बोलायला लावेन मी, कारण का त्याचा हक्क आहे. जोरदार टाळ्या होऊ दे रोहन गायकर साठी. प्रेशर मध्ये झेल पकडलेले होते अतिशय आणि मोठे गडी बाद केलेले होते असा हा रोहन गायकर. रोहन गायकर जायचं नाहीये. जोरदार टाळ्या होऊ दे रोहन गायकर साठी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोहन गायकर, अतिशय सुंदर 2 झेल त्याने काल पकडलेले होते विश्वमित्र या संघासाठी. तर नक्कीच विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे मी त्याचे अभिनंदन आणि आभार दोन्ही व्यक्त करतोय. पण आज पहिल्यांदा त्याला स्टेजवरती मी 2 शब्द बोलण्याची सुद्धा विनंती करतोय, कारण का रोहन गायकर ह्याला तुम्ही माईकवरती बोलताना फार कमीच पाहिलं असेल, ते पण व्यासपीठावरती येऊन आज तो 2 शब्द विश्वमित्र क्रीडा मंडळाला आणि स्पेशली साईप्रसाद मयेकर साठी तुला 2 शब्द बोलावे लागतील, कारण का त्याच्याच कर्णधारपदी आज प्रथमतः ह्या साजन सर चषकामध्ये विश्वमित्र क्रीडा मंडळाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे आणि अंतिम फेरी विजयी सुद्धा झालेली आहे. आणि त्यामध्ये तुझं योगदान अतिशय सुंदर आहे क्षेत्ररक्षणासाठी आणि तुला प्राइज सुद्धा मिळाले. तर तू काय सांगशील विकेम आणि साईप्रसाद मयेकर बद्दल? पहिलं थँक्यू म्हणेन ते विकेमला, तसेच साईप्रसाद मयेकरला उत्कृष्ट अशी कॅप्टनशिप केली. तसंच साजन सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असे टुर्नामेंट भरत जा. आणि काल आमच्या मंडळाची सगळे खेळाडू खूप खुश होते. खूप दिवसानंतर, जवळजवळ वर्षानंतर आम्ही फायनलला गेलो आहे आणि त्या खुशीमध्ये सहभागी सगळे खेळाडू, तसेच हर्षद सातोपे यांचा मोलाचा वाटा आहे यामध्ये. आणि खूप खूप धन्यवाद करेन साजन सरांना या टुर्नामेंटबद्दल. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद रोहन. आज 2 शब्द जे तू बोललायस, खरंच हृदय जिंकलेलं आहेस विश्वमित्र क्रीडा मंडळाचं. तसेच पुढील पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज. पुढील पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज. नाव गेस करू शकता. उत्कृष्ट फलंदाज हर्षद सातोपे नाव ऐकायला आलं, पण एक पण सामन्यामध्ये त्याला पाहिलं नाहीये मी सांगतो. साई कृपा या संघाचा आशिष जयस्वाल, तब्बल 84 धावा त्याच्या आहेत. हायएस्ट स्कोर 84. आशिष जयस्वाल बेस्ट बॅट्समन. आशिष जयस्वाल कुठेही जाऊ नये, इकडे या. आशिष जयस्वाल यांना तर सवय झालेली आहे मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार घेणे, उत्कृष्ट फलंदाज सिरीज, पण ह्याला 2 शब्द बोलायला लावणारच आहे आज. मराठीत बोलण्याची प्रेक्षकांची इच्छा आहे. प्रयत्न कर. तुला ह्या सामन्याबद्दल काय बोलायचं आहे, तुझ्या संघाबद्दल आणि ह्या अरेंजमेंट बद्दल आणि साजन सरांबद्दल? फर्स्ट ऑफ ऑल सरांना वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा. काय की सर्व पब्लिक बोलतात आहे की तू मराठीमध्ये बोल. आय विल ट्राय की मराठीमध्ये बोलू. फर्स्ट ऑफ ऑल की आपले जे साई कृपा टीम होती, खूप वेळा मी खूप खराब खेळला, ओके, तरी पण ते लोक मला खूप चान्स देतात आणि एव्हरी प्लेअर इज गुड प्लेइंग. थँक्यू सो मच.
धन्यवाद आशिष, सांगितलेलं मराठी बोलायला पण तू इंग्लिश मध्ये बोलून गेलास, धन्यवाद. पुढील पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज सुलेख याच्या हस्ते आपण हा पारितोषिक देणार आहोत. जो स्वतः एक गोलंदाज आहे, विनर्स या संघाचा, ज्याने हॅट्रिक घेतलेली होती आता, असा हा गोलंदाज सुलेख, त्याच्या हस्ते हा पारितोषिक आपण देणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज विकेएम या संघाचाच यश, उत्कृष्ट गोलंदाज. यश यश अजिंक्यतर्फे एक स्पेशल गिफ्ट सुद्धा त्याला आलेलं आहे, तर ते सुद्धा आपण त्या अजिंक्यच्या हातात देऊया. जोरदार टाळ्या यशसाठी. रेड बुल, पॉवर ऑफ रेड बुल. तरी यश याला सुद्धा मी 2 शब्द बोलण्याची विनंती करेन, कारण की विकेएम या संघातून त्याने प्रथमच आगमन केलेलं होतं आणि सुंदर अशी गोलंदाजी करून आपल्या संघाला विजयी सुद्धा केलेला आहे आणि स्वतः बेस्ट बॉलर म्हणून त्याची निवड सुद्धा झालेली आहे. तर त्याबद्दल तू काय म्हणशील? दररोज प्रामाणिकपणे कष्ट आणि मग रिझल्ट चांगले भेटतात तुम्हाला. तुम्हाला म्हणजे चांगले रिझल्ट भेटतात दररोज प्रामाणिकपणे कष्ट केल्यावर, तर मलाही रिझल्ट भेटतात त्यामुळे. ठीक आहे, थँक्यू यश. यश याने बोललेलं आहे की साई प्रसाद बद्दल, कर्णधार साई प्रसाद बद्दल 2 शब्द बोलायचे, कारण का त्याने तुला चान्स दिलाय. हां म्हणजे पहिल्यांदा म्हणजे परफॉर्मन्स खूप खराब झालेले, पण तो कन्सिस्टंट म्हणजे बॅक करतो मला की तू खेळ म्हणून आमच्यातनं, तू चांगली बॉलिंग करशील. जेव्हा म्हणजे दिवस वाईट असतात तेव्हा पण तो चान्स देतो मला बॉलिंगसाठी बाहेर पण, त्यामुळे थँक्यू. जोरदार टाळ्या होते साई प्रसाद मयेकर साठी, कारण का यश याने सांगितले ज्या ज्या वेळेला माझे दिवस वाईट होते त्या त्या वेळेला सुद्धा साई प्रसाद मयेकरने मला प्रत्येक वेळेला चान्स दिलेला आहे, त्यासाठी त्याचे धन्यवाद, असं यशने सांगितलंय. तर पुढचं पारितोषिक आहे रनरअप, म्हणजे ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर चषक यातील उपविजेता संघ, आणि हा संघ साजन सरांचा संघ आहे, विनर्स हा संघ. तरी संघाला नम्र विनंती आहे की प्रत्येकाने, सर्व संघातील जे खेळाडू असतील त्यांनी प्रत्येकाने एकेकाने लाईन मध्ये व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. विनर्स या संघाला नम्र विनंती आहे की त्याने व्यासपीठावरती यायचं आहे. सर्वांनी लाईन मध्ये यायचंय. टोपी काढायची, कॅप काढायची, सगळ्यांनी कॅप काढायची.
जोरदार टाळ्या. अंतिम उपविजेता संघ विनर्स सर अंतिम उपविजेता संघ विनर्स आणि त्यांचे कर्णधार त्याचबरोबर ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे सामने इथे आयोजित केलेले होते त्या वाढदिवसानिमित्त साजन सर चषक या चषकामध्ये अंतिम उपविजेता ठरलेला संघ हा विनर्स हा संघ होता आणि त्याचे कर्णधार स्वतः साजन सर होते. तर साजन सरांना मी खरोखरच 2 शब्द बोलण्याची विनंती करीन सर की ह्या वेळेला तुमची ही हॅट्रिक होती पण हॅट्रिक काही विकेएम या क्रीडा मंडळाने तुम्हाला करू दिली नाही पण त्याबद्दल तुम्ही विकेएम बद्दल आणि हे जे 2 दिवस आपण जे तुमच्या वाढदिवसानिमित्त इथे 2 दिवस आपण सामने इथे ऑर्गनाईज केले होते त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? थँक्यू. विनर्स बद्दल बोलायचं तर खूप चांगलं प्रदर्शन केलेलं आहे प्लेयर्सनी. ॲक्च्युली सकाळ दुपारपासून आम्ही खेळत होतो, कंटिन्युअसली 4 मॅचेस झाल्या, त्यामुळे मी प्लेयर्सना पण चांगला परफॉर्मन्स केला आहे त्यांनी. थोडे थकले होतो आम्ही 4 मॅचेस खेळून आणि आज मला कुठेतरी एक विकेएमचं चांगलं कॉम्बिनेशन दिसलेलं आहे. आणि बोलतात ना कभी कभी हार में भी खुशी होती है, ते आज मला फिलिंग मला एक्सपिरियन्स झालेलं आहे. हारा हूं लेकिन खुश हूं मैं. धन्यवाद सर. पण जे 2 दिवस जशी अरेंजमेंट दिलेली आहे सिद्धेश गावण आणि प्रभाकर मेहता यांनी यांच्याबद्दल सुद्धा तुम्हाला 2 शब्द बोलावे लागतील. फक्त एवढंच बोला, आय लव्ह यू सिद्धेश आणि प्रभाकर मेहता. खूप मस्त. आणि विकेएमची पूर्ण टीम आहे, त्यांना माझं इन्व्हिटेशन येईल पार्टीचा, बर्थडे पार्टीचा 11 प्लेयर्सना असेल, जिथे असेल तुम्हाला टीम इन्व्हिटेशन येईल. नक्की. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतरचं पारितोषिक असेल उत्कृष्ट मालिकावीर आणि तो त्याचं पारितोषिक सुद्धा साजन सरांच्या हस्ते होईल आणि साजन सरांच्या हस्ते हा फ्रीज आणि ही ट्रॉफी जो चषक आहे तो उत्कृष्ट मालिकावीर ज्याने 2 दिवस अतिशय सुंदर कामगिरी करून आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवलेला आहे असा हा खेळाडू. हा तरी सजेशन करावं लागेल प्रत्येक खेळाडूला. कोण असेल? एकच नाव दिसतोय इथे, मला पण माहिती नाही, कन्फर्म करावं लागेल. हे नाव स्वतः साजन सर यांच्याच मुखाने आपल्याला ऐकायला मिळेल. जो कोणाचा आहे? नाही, कपिल नाही आहे. शुभम यादव. शुभम यादव कोण आहे? शुभम मच्छी नाही हा, शुभम यादव. शुभम यादव कपिल. खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं. विनर्सच्या प्लेअरला मॅन ऑफ द सिरीज मिळालेला आहे. खूप खूप मस्त यार. अभिनंदन कपिल याचे. भलेही विजय प्राप्त झाला नाही पण मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार कपिल याला लाभलेला आहे. अभिनंदन कपिल.
जोरदार टाळ्या कपिल बद्दल अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आपण फ्रीजचे मानकरी झालेले आहेत. रेफ्रिजरेटर आपल्या नावावर झालेला आहे. पण आपण सुद्धा 2 शब्द बोलायचे आहेत. सर्वप्रथम मी तुमचेच कर्णधार साजन पाटील सर यांच्याबद्दल तुम्हाला 2 शब्द बोलावे लागतील, कारण की तोच तुम्हाला प्रत्येक वेळेला आपल्या संघामध्ये चान्स असतो आणि तुमच्यावरती प्रत्येक वेळेला विश्वास ठेवत असतात. त्यांच्याबद्दल तुम्हाला 2 शब्द बोलायचे आणि आपल्या संघाबद्दल सुद्धा. सबसे पहले हैप्पी बर्थडे टू सर एंड नहीं यार हिंदी ठीक है. तो आज मैं एक्चुअली कॉन्फिडेंट नहीं था. मैं जब आया एक्चुअली मैंने 2 हफ्ते से प्रॉपर क्रिकेट खेला भी नहीं था. तो जब मैं आया तो मेरे को बिल्कुल भी भरोसा नहीं था कि मैं खेल भी पाऊंगा. मैं सिर्फ आया कि यार चलो ठीक है देख लेते नॉर्मल जाके खेलेंगे. बट जिस हिसाब से सर और प्रभाकर ने इतना ट्रस्ट दिखाया और सपोर्ट किया, फिर ये हुआ कि चलो ठीक है यार खेलते. तो थैंक यू सर एंड प्रभाकर फॉर सपोर्टिंग एंड ट्रस्टिंग माय एबिलिटी. मुझे मेरे ऊपर ज़्यादा भरोसा नहीं है जितना आप लोग को मेरे ऊपर है. थैंक यू. थँक्यू सो मच कपिल. त्याच्या सहकार्यांना नम्र विनंती की त्याला हेल्प करायची आहे. फ्रीज त्याच्या घरपर्यंत पोहोचवायचं आहे. विनर्स या संघाच्या सहकार्यांना नम्र विनंती आहे की त्याच्या घरपर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी आपण घ्यावी. आणि ॲडव्होकेट साजन पाटील सर चषक या सामन्यामध्ये अतिशय आतुरतेने मी स्वतःच वाट पाहत आहे. हा संघ विश्वमित्र क्रीडा मंडळ ज्याने अंतिम फेरीमध्ये मजल मारलेली आणि अंतिम फेरी विजयी झालेला आहे, अशा ह्या संघाला मी आमंत्रित करेन की त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित राहायचंय. कर्णधार साईप्रसाद मयेकर आज सर्वात शेवटला असेल. लाईनअप सर्व 11 खेळाडूंनी लाईनअप मध्ये यायचे. प्रथम आर्यन भाटकर येतील. त्यानंतर संदेश करंगुटकर, कुशल गावंड, संतोष मोरे, विशाल भाटकर, विकास, नंतर प्रकाश कीर, प्रणय इंदलकर, यश, रोहन गायकर, कोणाचा दादा तू कोणाचा सर, तू आमचा भाई तूच नंबर 1. तू कोणाचा दादा तू कोणाचा सर, तू आमचा भाई तूच नंबर 1. आमची तू शान तुझा आम्हा अभिमान, सारा फ्रेंड सर्कलची आहेस जान. आमचा लाडका आमचा साजन सर, दिलदार आमचा साजन सर. असा लाडका आमचा साजन सर, दिलदार आमचा साजन सर.
गुणाकारी वरती यायचंय. साजन सर सर्वांच्या BKF च्या सर्व खेळाडूंनी आई मनाने मोठा शौकीन क्रिकेटचा 100 नंबरी सोनहाई करा खिलाडू ती क्रिकेट प्रेमी आम्हा साजन सरवानी तुझा कोणी नाही यारांचा यार भारी दिलदार आदर्श नगरात तुझेच नाव असा लाडका आमचा साजन सर दिलदार आमचा साजन सर आदर्श नगर वरडी कुळीवाडा शिवाजी पार्क ते खारजी मुखाना मुंबई इंडियन्सचा फॅन असा व्यक्ती तो छान होणारा स्पॉन्सर मित्रांचा झाला हे क्रिकेटचं वादळ मनोमनी घेऊन गेला आम्हा खेळाडूंचा आधार झाला यारांचा यार भारी दिलदार मारलं